बायको माझी प्रेमाची भाग 2 चला एक युद्ध तर जिंकले, फराळाची अवस्था झाली, असे मी मनाशीच बोलत असताना माझ्या एक दिवशी बायकोचे म्हणजे सरोजचे आगमन झाले. तिला पाहताच मला एकदम शेजारी झाल्यागत झाले, कारण ती ब्रश करीत आली होती. तिच्या ओठाच्या दोन्ही कडांमधून पेटचा फेस पाण्यासारखा वाहत होता. शीला केव्हा ब्रश करायची, स्नान करायची हे मला कधी समजलेच नाही, कारण त्यावेळी मी कुंभकर्णी झोपेत असे. शीलाला स्नान करतानाच्या आणि ओलत्या अवस्थेत पाहण्याची इच्छा मनात असूनही तो योग कधी आला नाही. इकडे सरोज त्याच अवस्थेत फलकत मारत सोफ्यावर बसून विचारत होती, "ए चहा, फराळ." तितक्या तिच्या तोंडातील खूपशी घाण गाऊनवर पडली. हाताने ती घाण साफ करीत ती बाथरूमकडे गेली आणि इकडे दारावरही घंटी वाजली. मी दार उघडले. दार उघडताच वेटर म्हणाला, "साहेब, हा नाश्ता दुपारी जेवण लागेल का?" त्यानंतर, "काय प्रकार आहे? हॉटेलचा नाश्ता मुळीच चालणार नाही. ए पोरा, घेऊन जा ते." सरोज कटकटली. तिचा तो अवतार पाहून पोरगा निघून जाता सरोज म्हणाली, "हा काय भिकारडेपणा? मला सकाळी सकाळी नवऱ्याच्या हातचा फराळ लागतो. असे कर, आधी चहा कर, मग कांद्याची भजी करा." "काय कांद्याची भजी? बाप जन्मात केली नाहीत." "मग आता कर ना, आणि ओरडू नकोस हं. चेंज हवाय ना, घ्या आता चेंज." बायको बदलली म्हणजे सारेच बदलणार. तिच्या आवडीनिवडीसह तुम्हा नवऱ्यांना बायको काय का मोलकरीण हवी असते, त्यातही मोलकरीणचा रोल जास्त हवाच वाटतो, नाही का? "पाहता काय, बसला चहा आणा," सरोज म्हणाली. तसे मी आज्ञाधारकपणे स्वयंपाकघर गाठले. मी अर्धवट घेतलेला चहा पुन्हा गरम करून सरोजकडे आणून ठेवला. मनात भीती होती की तो तसा चहा घेऊन सरोज काय गोंधळ घालेल. तिच्या गोंधळाचे प्रकार मला कुठे माहीत होते? ते माहीत असते तर कदाचित प्रतिकाराची तयारी करता आली असती. हे सारे त्या सुधीरला माहीत असणार. "पाणी कोण आणणार?" सरोज कडकडत असताना मी स्वयंपाकघर गाठले. पाण्याचा ग्लास घेऊन आलो. त्यातला एकच घोट घेऊन तिने प्याला बाजूला ठेवला. पाण्याच्या केवळ एका घोटासाठी हिने अशी बायकोगिरी करावी? माझ्यासारख्या तात्पुरत्या नवऱ्यावर ही असा हल्ला करते तर त्या बिचाऱ्या कायमच्या म्हणजेच लग्नाच्या नवऱ्याची काय अवस्था असेल? या कल्पनेच माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला. मी माझ्या लग्नाच्या बायकोला त्या क्षणापर्यंत कधीच पाण्याचा ग्लास तर सोडा पण घोटभर पाणी दिले नव्हते. त्या साध्वीनेही माझ्याकडे कधी तशी अपेक्षा केली नव्हती. सरोजने चहाचा कप उचलल्याचे पाहून माझ्या हातापायात कापरे भरले. चहाचा सुरकुण घोट तिने घेतला. लगेच माझ्याकडे पाहिले. मी नजर टाळली. काय होणार? कसे होणार? काय घडणार? चहा तर बिघडलाच आहे. त्यामुळे या बाईचा मूड बिघडून ही काय आकांड तांडव करणार? असे विचार माझ्या मनात घोळत असताना सरोजचा मंजूळ स्वर कानात शिरला. त्या आवाजाने गुदगुल्या होत असताना ती म्हणाली, "वा, चांगला केला चहा. आमच्या सुद्याला सुधीरला सांगावे लागेल, नाहीतर त्याला तुझ्याकडे चहाच्या प्रशिक्षणासाठीच पाठवते." "वा, मस्त रे मस्त. सकाळी सकाळी असा फक्कट चहा मिळाला ना, मग दिवसभर चहाची गरजच भासत नाही." "अरे, असा पाहत काय राहिला? जा फराळाचे बघ." "फराळ? काय झालं? एकदम उसळलास का?" "फराळ तू नाही तर कोण? तुझी सख्खी बायको शीला करणार. त्या अवदसेने तुला बरेच लाडावून ठेवलेस रे. एका दिवसाची बायको असली तरी ती खपून घेणार नाही. सुधीप्रमाणे सारे व्यवस्थित वेळेवर केले तर ठीक, नाहीतर तुला सुतासारखा सरळ करण्यासाठी मला या टेम्पररी लायसन्सची मुदत वाढवावी लागेल. बघेन मग तू सारी कामे, अगदी स्वयंपाक-पाणी, धुणी-भांडी, झाडझूड, कशी सारी कामे कसा करीत नाहीस ते." काम मुक्काम वाढवणार?" "अर्थातच. माझ्याशी आजच घटस्फोट हवा असेल तर मग आता जाऊन नाश्त्याचे बघ." सरोज म्हणाली. तसा मी स्वयंपाकघराकडे वळणार तितक्यात ती पुढे म्हणाली, "सुरुवातीला तो सुधीरही असाच नखरे करायचा, पण लग्नाच्या नवलाईचे 9 दिवस संपताच त्याला एक एक धडा शिकवत सारी कामे करायला भाग पाडले. उठता बुक्की लोचता लाथा." या उक्तीचा खराखुरा प्रयोग मी सुधीरवर केला आणि त्याची कधी शिळी होऊन तो कसा निमूटपणे एकाएक कामे करू लागला तो दोघांनाही समजले नाही. सुरुवातीला त्याने कामवाली बाई लावू अशी टूम लावली, पण त्या मागणीचे उग्रच रूप धारण करण्यापूर्वीच मी ती मुळापासून उखडून टाकली. म्हणून म्हणते, सुधीर नंबर 2 व्हायचे नसेल तर मुकाट कामाला लाग. तिने दिलेला दम मी पडत्या फळाची आज्ञा मानून स्वयंपाकघरात आलो. समोर असलेले प्रशस्त देवघर का कोण जाणे उदासवाणे भासले.
देवघरातील देव जणू मला विचारत होते, आज सकाळी सकाळी तू कसा? कुठे आहे आमची भक्ती? गावाला गेली का? कधी येणार? अरे तिच्या हातून स्नान झाल्याशिवाय शरीरात उत्साह स्मृती तरतरी येत नाही रे. तिच्या हातचा तो चविष्ट नैवेद्य म्हणजे आमचा जीव की प्राण. शिवाय सकाळी सकाळी तिच्या मुखातील भक्तिगीत मंत्र जप श्रोत ऐकणे हे आमचे भाग्यच आम्ही समजतो. अरे केवढा नशिबान आहेस तू. अशी सुगरण आणि गृहस्थ कृत्यदक्ष भार्या मिळायला भाग्य लागते. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. काय चव आहे रे तिच्या हाताला. बिचारी सारखं राबराब राबताना मग तुझ्याजवळ तर सोड, पण आमच्याजवळही कधी तक्रार करीत नाही. एवढी सारी घरातली कामे करून येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाहुण्याचे जिथल्या तिथे करताना आमची भक्ती तेवढ्याच आनंदाने समाधाने करते. अरे तिच्या रूपाने आम्हाला जणू पुन्हा मीराबाई मुक्ताई राधा द्रौपदी इत्यादी साऱ्या भक्तीने भेटल्याचा आनंद होतो. अर्थात ते तुला कसं कळणार, ते रूप तुला कसं दिसणार, कारण त्यावेळी तू जागा कुठे असतो. खरोखर असे भक्त मिळायलाही पुण्य लागते. नवरा म्हणून तू भाग्यवान आहेस, पण आम्ही सुद्धा नशिबान आहोत. अरे आजकाल असे निस्वार्थ भक्त दिसत नाही रे. आजही भक्तीसुद्धा तोंड देखील आणि स्वतःचा उदो करून घेण्यासाठी केली जाते. आजकाल देवदानधर्म हा देखील एक शो फॅशन आणि तुम्ही काय म्हणता तो इव्हेंट झालाय. भक्तीचा खराखुरा मुळा फुलवणारे भक्त म्हणजे तुझ्या बायकोसारे भक्त विरळाच. जिथे कोटी असे भक्त आहेत त्या घरातून देवघरातून निघावीसे वाटत नाही. अरे शंभा, बैठकीतून गब्बर सिंगचा आवाज आला तसा मी दचकलो आणि मी गॅसच्या ओट्याकडे धावलो. विद्यालयीन जीवनात हातांनी करून खाण्याचा असलेला अनुभव हा पणाला लावत असताना खिशातला भ्रमणध्वनी आणला. मी माझ्या कामामध्ये एवढा तल्लीन झालो की त्या रिंगटोनच्या आवाजाने प्रचंड घाबरलो. पण लक्षात क्षणात सावरून मोबाईल काढला. त्यावर माझ्या जन्मजन्मीच्या बायकोचे नाव पाहताच मी आनंदलो. भ्रमणध्वनी ऑन करताच आवाज आला, हॅलो, काय करताय? फराळाचं? इतक्या उशिरा? बरोबर आहे म्हणा, तात्पुरते का होईना, पण दोघेही नवरा बायको उशिरा उठल्यावर दुसरे काय दिवे लावणार? काय म्हणता? मी काय चाटते हो? हा काय फाजीलपणा असा का विचारता? मी काय चाटणार? बोटे माझीच हो, मग दुसरी कोणाची? अहो तुमचा अजून फराळ व्हायचा आहे, पण माझे जेवण झाले. सरोजच्या स्वारी माझ्या एकदिवसीय नवऱ्याने सुधीरने खीर केली होती शेवायची. काय सुंदर केली म्हणता. खरीच सरोज फार भाग्यवान बाई. भजी काय, कोथिंबीर काय आणि पापड कोरड्याही. खरे सांगू मी एवढी सुगरण ना, पण मलाही लाजवेल असा स्वयंपाक होता तो, अगदी चारीठाव. काय चेष्टा आहे म्हणता सुधीरच्या हाताला, की विचारूच नका. शिवाय सगळं कसं गरमागरम वाफळलेलं. अहो स्वतः केलेल्या अन्नाचा वाफा निघताच पाहणे आणि अन्न ग्रहण करणे हे अनुभव मी कधीच घेतले नव्हते हो. आजन्मते थंडगार अन्न. शिवाय तुम्हाला वाढून तुमचे पोट भरल्यावर उरलं सुरलं तेवढेच खायचे. कमी वाढले म्हणून पुन्हा स्वतःसाठी कधीच स्वयंपाक केला नाही. कधी म्हणून तो स्वतःकडून स्वतःसाठी तृप्तीचा समाधानाचा ठेकर अनुभवलाच नाही. आग्रह करून घेताना जेवणाची चव प्रथमच जागते हो. तितक्यात तिथे सरोजचे आगमन झाले पाहून मी भ्रमणध्वनी बंद केल्याचे पाहून ती म्हणाली, कुणाचा होता? माझ्या वनडे सवतीचा. काय म्हणत होती? तू असा बोलत का राहिलास? अरे तिकडे माझा सुद्या तुझ्या बायकोच्या तोंडात एकामागून एक कोंबत असेल जेवणाचे पदार्थ रे. आणि तू अजून मला फराळाचे दिले नाहीस. ते काही नाही. तुझा हा असा कामचुकारपणा, वेळ काढूपणा मी खपवून घेणार नाही. तू कितीही वेळ लावलास तरी गॅसपुढे मी सरोज उभी राहणार नाही. स्वयंपाक तुलाच करावा लागेल, नाहीतर मी माझा मुक्काम वाढवणार. अगं बघ, पोहे तयार आहेत. म्हणत मी पोह्याने भरलेली बशी तिच्यासमोर धरली. पोह्याला मिळालेल्या लालभडक रंगाप्रमाणे थोड्या वेळातच आपलाही गाल रंगणार या विचारात तिच्यासाठी वाटीमध्ये साखर आणि पाणी घेऊन मी बैठकीत आलो. तिथले दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. सरोज तिखट आग पोळी मिटक्या मारीत खात होती. तिला ना तिखट लागत होते, ना नाका तोंडातून ना डोळ्यातून पाणी येत होते. कानातून मुंग्या निघाल्याचे कोणते चिन्ह दिसत नव्हते. मला पाहताच सरोज म्हणाली, अरे वा, सुरेख, सुंदर, अप्रतिम, फंटॅस्टिक, मावलस. काय वेधळली आहे रे ती शिली. तू एवढे चहापोहे चविष्ट खमंग करीत असताना ती स्वतःकडे करते. अरे अशी चव हाताला असणारा नवरा म्हणजे दुग्धशर्करा योग. पण योगायोग कॅश करायलाही अक्कल लागते. त्या निपुर्त शिलाला कुठे जमणार? का रे, एकाच नवऱ्याच्या दोन बायकांना सवत म्हणतात, त्याप्रमाणे एकाच बाईच्या दोन मिस्टरांना काय म्हणतात रे? म्हणजे तुझे आणि सुधीरचे एक दिवसीय संबंधाचे नाते काय असणार? तशा आम्ही दोघी वनडे सवती आहोतच. बरे
ते जाऊन दे, पण सुतीला मात्र तुझ्याकडे ट्रेनिंगनं पाठवलेच म्हणते. वा वा, पोहे असावेत तर असे. गुड. अरे, अजून पोहे आहेत का रे? तिने विचारले. तसं तिच्या स्तुतीने हिरवलेला मी छानत म्हणाला. हो हो, आहेत ना. आणतो लगेच. मी स्वयंपाकघराकडे निघालो. थांब, लगेच आणू नकोस. एवढे पत्नी दक्षतात्य दाखवायची गरज नाही. तू खाऊन घे उरलेले. नाही तर भुकेल्या पोटी स्वयंपाक करशील आणि मग सारा स्वयंपाक बिघडून टाकशील. तिचे ते वाक्य गरमागरम तेलाप्रमाणे माझ्या कानात शिरल्याप्रमाणे मी किंचाळलो. काय स्वयंपाक आणि मी? मग कोण? तुझा सवत्या? हा हा, बघ कसा अवचित शब्द सापडला. सवत्या हा लिंग शब्द सापडला तर स्वयंपाक काय तुझा? तो सवत्या सुधीर करणार? रोज रोज तोच करतो रे. आजही त्यानेच स्वयंपाक करून तुझ्या बायकोच्या थोबाडात घातला असेल रे. वेळेच्या बाबतीत त्याचा हात कुणी धरू शकणार नाही. एकदम परफेक्ट. त्याच्या कामाच्या वेळेवर कुणी स्वतःचे घड्याळ लावेल ना तरी वेळ चुकणार नाही. पुन्हा सारी कामे जिथल्या जिथे, स्वच्छता, टापटीप याबाबतीत तुझी सुग्रण बायको शिलाही त्याचा हात धरू शकणार नाही. आता एक दिवसासाठी मी त्याच्याशी घटस्फोट घेत तुझ्याशी संसार थाटला ही गोष्ट निराळी, पण सुधीर म्हणजे सुधीरच. ही इज ऑल टाईम गेट सर्व्हड. बरे, ते पुराण जाऊन दे. मी स्नानाला जाते. आल्याबरोबर जेवणाचे ताट तयार पाहिजे. जेवण काय करायचे ते तू ठरव. नवऱ्याने काही केले, कसेही केले तरी आम्ही बायका मिटक्या मारीत खातो. तुम्हा नवरे मंडळीप्रमाणे नावे ठेवीत नाही, आकडातांडव करीत नाही. मग याचा अर्थ आम्हाला चव टेस्ट कळत नाही असं मुळीच होत नाही. ती एक ॲडजस्टमेंट असते ना. पळ, शीला म्हणाली आणि मी स्वयंपाकघराकडे पर्याय केले. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.